साक्षात परब्रह्म जेव्हा अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल ठेवते तेव्हा वेळ आणि काळ सुद्धा थबकतो. 3 एप्रिलच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत सोलापूरचे चिंतोपंत टोळ घोड्यावरून वेगाने अक्कलकोटला पोहोचले, पण तिथे आधीच कोण बसलं होतं. स्वामींच्या अक्कलकोटमधील पहिल्या दिवसाची ही अद्भुत कथा नक्की पहा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्यस्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण अक्कलकोटमधील स्वामी समर्थांच्या वास्तव्याचा ऐतिहासिक क्षण अनुभवणार आहोत. स्वामी सोलापूर सोडून अक्कलकोटला येणार हे ऐकताच चिंतोपंत टोळ घोड्यावर स्वार होऊन अक्कलकोटच्या दिशेने सुसाट निघाले. त्यांना वाटलं आपण स्वामींच्या आधी पोहोचू, पण आश्चर्य म्हणजे चिंतोपंत तिथे पोहोचण्यापूर्वीच स्वामी अक्कलकोटच्या खंडोबा मंदिराच्या भव्य कट्यावर शांतपणे बसले होते. चिंतोपंतांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. ती संपूर्ण रात्र स्वामींनी त्याच कट्ट्यावर काढली. सकाळ झाली आणि संपूर्ण गावाला समजलं की एक महान अवतारी पुरुष आपल्या गावात आला आहे. तिथे पांडुरंग पुराणिक नावाचे एक निष्ठावंत भक्त होते. स्वामींसमोर हात जोडून उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात स्वामींविषयी अलोट भक्ती होती. चिंतोपंतांनी स्वामींना आपल्या घरी येण्याची विनंती केली, पण स्वामींनी त्यांना नाकारलं आणि चक्क पांडुरंग पुराणिकांचा हात हातात धरून म्हणाले, चला मी तुमच्या घरी येतो. एका साध्या प्रेमळ भक्ताच्या घरी जाण्याचा स्वामींचा हा निर्णय पाहून सर्वजण चकित झाले. सत्पुरुषांची एकदा का कृपा झाली की आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आनंदाकडे वळतो. प्रारब्धात जे काही लिहिलं आहे ते सोचण्याची ताकद आपल्याला त्यांच्या आशीर्वादामुळे मिळते. त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवलं की फक्त आनंदाच्या लहरी उमटतात. हीच भगवंत अनुभवाची खरी सुरुवात आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींनी अक्कलकोटमध्ये येताच पांडुरंग पुराणिकांच्या घरी जाण्याचं का ठरवलं असेल? तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये अक्कलकोट स्वामी समर्थ नक्की लिहा. उद्या 4 एप्रिलची प्रचिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.